भोकर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांचा भव्य सत्कार। बारड ते भोकर शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली। अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षपदी इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांची निवड झाल्याबद्दल दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रथमतः बारड येथील शीतला देवी मंदिर ते शीतला देवीची आरती करून भव्य मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली। सदरील मोटरसायकल रॅली बारड भोसी नारवाट होत भोकर शहरातील डोगरे टी पॉइंट व शहरातील प्रमुख रस्त्याने होत या रॅलीची सांगता माऊली मंगल कार्यालय किनवट रोड भोकर येथे करण्यात आली। तसेच भोकर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। उपस्थित असलेले भोकर शहर व तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मनोज
सर्वांना क्षमा मागते, कार्यक्रमाला थोडा उशीर झाला। तसेच मी आपले दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाला माझ्या भाषणाला सुरुवात करते। राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच आपल्या नेत्या माजी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, तसेच आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांची मी आभारी आहे। त्यांनी माझ्यावर एक शेतकऱ्यांची जबाबदारी सोपवली आहे। तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुखपाल खैराजी आणि महाराष्ट्र किसान प्रदेशाध्यक्ष पराग बासे साहेब यांचे देखील मी आभारी आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले गोविंद काका, तालुका अध्यक्ष काँग्रेस, तौसिफ इनामदार साहेब शहराध्यक्ष, अप्पाराव राठोड साहेब, निळकंठ काका जिल्हा उपाध्यक्ष, सुरेखाताई, कमलताई, साबळेताई, आशुबाई, गोविंद देशमुख, अहमद पठाण, तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक गोविंद पाटील ढगे चित्रीकर, तसेच माधव पाटील सूर्यवंशी कोरगाव सरपंच या सर्वांचे, तसेच येथे उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि उपस्थित पदाधिकारी, तसेच येथील उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण माझे स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित झाला त्याबद्दल मी आपली आभारी आहे। आज आपल्या या भोकर तालुक्यामध्ये MIDC चा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे। MIDC ही 1997-98 या काळामध्ये डॉक्टर किनारकर साहेबांनी आणली होती, परंतु आजपर्यंत आशिषराव चव्हाण साहेबांनी, माजी मंत्र्यांनी येथे एकही उद्योग उभारला नाही। त्यांच्या मुलींच्या नावावर कारचे शोरूम आहे। मला म्हणायचं नाहीये की मुलींच्या नावावर तुम्ही शोरूम करू नका, परंतु तुम्ही इथे येथील मुख्यमंत्री होतात तर तुम्ही आतापर्यंत भोकरमध्ये उद्योग का आणले नाही? तसेच आजपर्यंत येथे आपल्या भोकरमध्ये ऊस, भोकरमध्ये हळद आणि कापूस ही नगदी पिके घेतली जातात, परंतु या नगदी पिकांना कोणताही उद्योग नाही। कापसाला येथे कापसासाठी सूत गिरण्या सुद्धा नाहीये, तर येथे जर रोजगार मिळाला असता, जर आपल्या तरुणांना, महिलांना जर येथे हाताला काम मिळाले असते तर आपले भूमिपुत्र येथे त्यांची भूमी सोडून ते पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी गेले नसते। आज आपण बघतोय सीताखंडी येथे मोठ्या प्रमाणामध्ये सीताफळाची लागवड केली जाते, परंतु त्यासाठी देखील येथे बाजारपेठ नाहीये। भोकरमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे जे नष्ट केलेले आहेत, उद्ध्वस्त केलेले आहेत, याचा अर्थ तर असा आहे ना, दिगंबरराव हिंदू सारखे स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती मिटवण्यासाठी तर हा प्रयत्न केला नसेल ना? मला हे माजी मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे। तसेच ते मुख्यमंत्री काल एका सभेमध्ये सांगत होते की शेतगाव येथे त्यांनी जनतेला डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी लंपवण्याचं काम केलेलं आहे, पण आता ही जनता सुज्ञात झालेली आहे, ते माजी मंत्र्यांच्या धमक्याला घाबरणार नाही। माजी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे, परंतु येथील जनतेला त्यांनी न विचारता, जनतेचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे। आम्ही तर असं म्हणत नाही की आम्हाला तिकीट द्या, येथे 12 उमेदवार आहेत, परंतु त्यांनी तर त्यांच्या घरामध्ये आम्हाला तिकीट हवे असे नारा लावला आहे, परंतु आम्ही कोणालाही तिकीट मिळवू त्यासाठी आम्ही सगळे सोबत मिळून काम करणार आहोत। त्यांनी एका सभेमध्ये म्हटलं होतं की एकदा गुन्हेगार इथं फिरतोय, परंतु या गुन्हेगारांना कामाची ती ऑनलाईन थिएटर आहे हे सगळ्यांना माहिती आहे, आणि
किती दिवस हे काय करत होते यांना कळलं नाही का रोड काम केले ते त्यांनी पण त्या रोडमध्ये कमिशन खाल्लेलं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं आम्ही जरी शासकीय गुन्हेगार आहोत त्यांच्यासारखा ते मंत्री असताना मुख्यमंत्री होते आम्ही काही त्यासारखं महाराष्ट्राला आदर्श दिलेला नाहीये. आज इथे भोकरमध्ये तरुण असो महिला वर्ग असो येथे अनेक समस्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या तर समस्या फार मोठ्या आहेत. त्यामुळं मी या पदाला स्वीकार करून शेतकऱ्यांसाठी जे काही करण्यात येईल शेतकऱ्यांचा न्याय होऊन येईल व त्यांच्या हक्कासाठी